आप देख रहे हैं LN न्यूज। तहसीलदार बोल रहा है कि मैं किसी को मानूंगा नहीं करके कोणी असू द्या नियम आहे. आपण पत्र दिलेलं आहे त्यांना की हे प्रॉपर्टी आपल्याला विकू द्यायचं नाही, फेरफार करायचं नाही. तरी सुद्धा कोणत्या आधारावर तुम्ही हे मैं आपकी तरफ से सबका प्रतिनिधित्व कर रहा अरे रुक जाओ, अभी बिना जाओ मत। चलो भाई, बोले सामने ना जाओ। कितने जाएंगे ना हम कितने जाएंगे सीधे बाकी के हरू करेंगे. नहीं आपण हे सर की मतलब वो हियरिंग लेके ही हैज कम टू अ कि जिस बंदा है पवन अधाने बोल के, इसकी मदर और फादर 1 साल से है तो जेल में है, हरसूल जेल के अंदर है. वो आदर्श के अंदर डायरेक्टर्स है. पवन अधाने इज डायरेक्टर इन यशस्विनी बैंक. आपके तहसीलदार साहब ने अपने नोटिंग के अंदर ये लिखा है की त्याचे कष्टाची कमाई है. व्हाट बेसिस? आप इनकम टैक्स के पास से है तो लिए है कि मनी ट्रेल क्या था करके उसमें. तो सर ये सब जितने भी उन्होंने डिसीजंस लिए हैं, आपको ये पुलिस के पास से लेटर आ गया सर कि आपने ये प्रॉपर्टी ट्रांसफर नहीं करना है करके इसमें, एंड स्टिल यू डू. और हमारे लिए सर दिक्कत की क्या बात है कि अब जो लेने वाले हैं इसके अंदर प्रॉपर्टी, इसमें एक पुलिस वाले का लड़का है सर. वो पुलिस वाला जो पुलिस डिपार्टमेंट के लिए पैसा इकट्ठा करता है, रिकवरी करता है, काका साहेब पंडित नाम का. सारा पुलिस डिपार्टमेंट जानता है कि साहब वो काका साहेब पंडित का काम जो है वो सिर्फ है तो पुलिस डिपार्टमेंट के लिए रिकवरी करना. उसका लड़का 22 साल का है तो ये प्रॉपर्टी खरीद लेता है सर. अब हम जाना किसके पास कि आपका तहसीलदार रेवेन्यू डिपार्टमेंट आपका ये कर रहा है, पुलिस डिपार्टमेंट का बच्चा खरीद ले रहा है करके. सर ये यशस्विनी का दूसरा मैटर है. FIR वॉज रजिस्टर्ड ऑन अक्टोबर 2023. सर ये आपको भी सुनने के लिए अक्टोबर 2023 ला यशस्विनी मध्ये FIR रजिस्टर्ड झाली. आता ते FIR मध्ये 16 लोकांचे नाव आहे सर. तो 16 लोगों के नाम के अंदर है तो 14वां नंबर नाम जो है सर वो यशस्विनी बैंक का मैनेजर था, चीफ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक वो था गणेश नाना साहेब शिंदे. ये आपके FIR के अंदर है सर. अक्टूबर 2023 को FIR रजिस्टर हुई. अब ये जमीन जो है, ये जमीन जब बेची गई तो उसमें है तो सर ये तहसीलदार साहब का ये ऑर्डर पढ़िएगा सर इसके अंदर. मॅडम मी आपल्याला पोलीस उपनिरीक्षक SIT पथक पोलीस आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्रमांक सो यांचो सदर पत्रानुसार फेर न घेने बाबत कळविले होते. आपके PSI ने बोला कि याचा फेर घ्यायचा नाही, परंतु वरिष्ठ पुलिस निरीक्षक विशेष तपास पथक आर्थिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्रमांक दिनांक 24/11/2023 24/11 नोव्हेंबर 2023. FIR कधी झाली सर? ऑक्टोबर मध्ये.
नोव्हेंबर मध्ये यांचे PI पत्र लिहितो आणि त्याच्यामध्ये काय लिहितं, सदर पत्र आधारे कळविले आहे की श्री गणेश नानासाहेब शिंदे हे जे 14 नंबरचे आरोपी आहे हे गुन्ह्यात आरोपी नाहीत. सबब त्यांच्या मालकीची क्षेत्र 3 एकर 73 आर जमिनीचे फेरफार बाबत आपल्या स्तरावर उचित कारवाई करावी. व्हाट बेसिस सर PI ने तो ये लिया है. आपका PSI बोल रहा है कि इसका फेरफार करो मत. आपका PI कह रहा है कि वो आरोपी ही नाही आहे. हे FIR मी लिहिलं सर. म्हणजे जे इन्व्हेस्टिगेशन करत आहे 1 महिन्यापूर्वी तुम्ही FIR रजिस्टर तुम्ही केलं, 14 नंबरचा ते मुख्य आरोपी आहे आणि त्याच्या नावाने ते जमीन ट्रान्सफर करण्यात आली सर. आणि घेणारे कोण आहे सर? आता घेणारे कोण आहे इंटरेस्टिंग हे बघा मॅडम. अतुल सावे जे सहकार मंत्री आहे त्यांचे PA ने घेतलेली आहे. त्यांचे जे ऑफिशियल PA आहे, आता ते माझ्यावर आबरू नुकसानीचं काय दावा ठोकायचं आहे 24 तास दिलेले आहे, त्याने ठोकले असते तर हे त्यांचे PA आहे. यांनी घेतली जमीन. हे अजितदादा सोबत मागे उभे आहे. कोणी उभे राहू शकत नाही सर. ऑफिशियल PA आहे तर त्यांनी घेतली. आता त्यांचं नाव आल्यानंतर मलाही माहित आहे की पोलिसांवर कशा दबाव येईल, प्रशासनावर कशा दबाव येईल. मग हे लोक कुठे जाणार? इट्स ऑब्वियस सर. मतलब एक मंत्री है, आपको भी अपनी नौकरी संभालने का, सबको अपनी अपनी नौकरी देखने का है. उसके अंदर कौन इनके ऊपर एक्शन लेगा सर? जो CM के साथ खड़े हुए हैं, जो देवेंद्र फडणवीस के बाजू बैठे हुए हैं, ऑफिशियली त्यांच्यामध्ये आहे गृहनिर्माण मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब यांचे सोय सहायक आमचे मित्र श्री उल्हास पाटील, जिसके नाम के ऊपर जमीन. मैडम फिर हम जाना कहां पे, मुझे ये बता दीजिएगा आप. हमारा तो कोई लेना देना नहीं है. ये लोगों को अगर पैसा नहीं मिलेगा तो हम जाए किसके पास? पुलिस के पास जाए तो पुलिस है तो बोल रहा है की नाही आरोपी नाही है करके. आता संभाजी पवारने याच्यामध्ये काय घेतलं असेल, किंवा संभाजी पवारचं तर फ्रंटमॅन आहे का की त्यांनी घेतलेले आहे? तुमच्या PSI त्या ऑर्डर मध्ये सर मतलब इतकं कॉन्ट्रॅडिक्शन कसा होऊ शकतं की तुमचा PSI म्हणतं की फेरफार करू नये, PI म्हणतं की नाही तो आरोपीच नाही आहे. मग FIR कोणी लिहिलं? मी लिहिलं का? तुमचं नाव ते ऍड केलेलं आहे, नाव जे आहे कुणाचं, कोणी केलेलं आहे? सर लोगों का विश्वास खत्म हो जाएगा. सही बता रहे हैं सर, लोगों का विश्वास. ये सब गोर गरीब लोग हैं, ये मरने और मारने दोनों के लिए तैयार है मैडम. मैं आपको क्लियर बता रहा हूँ सर. मैंने इनको कैसा संभाल के लेके आया है मेरे को मालूम है सर. जिंदगी भर की कमाई है सर, 5 लाख 10 लाख. तहसीलदार साहब तो रेती के अंदर कितना रोज लेके जाते होंगे, उनकी जिंदगी भर की कमाई है सर. बात तो सच है, मेहनत की है उनकी कमाई से. आज पावड़ा उनका क्या है, पाड़वा मैडम. उसके बावजूद भी अगर इतने सारे लोग गांव से आ रहे हैं तो आप सोचिएगा आणि किती पैसे सर. 10 लाख कुणाचे, 15 लाख, 20 लाख, 2 लाख. सर एक महिला जो चढ़ी थी मैडम गेट के ऊपर, आपने लास्ट टाइम जब हमारे ऊपर आंसू गैस छोड़े थे सर ने, तो वो महिला के कितने पैसे तो पता है? 8 धामणगावची जे प्रॉपर्टी आहे, धामणगावची प्रॉपर्टी मध्ये PSI ने तुम्हाला लिहिलेले आहे की फेरफार करू नये. ईसा देवीचा याच्यात पण ऑब्जेक्शन होतं ना. म्हणजे ईसा देवी मध्ये ठेवीदारांनी 12 ठेवीदारांनी लिखित मध्ये दिलं होतं. त्यांनी क्लॅरिफिकेशन मागितलं का पोलिसांकडून की हे प्रॉपर्टी सुद्धा आलेली आहे का? आपण जजच्या हिअरिंग घेण्याचा अधिकार आहे ना, क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी आहे त्यांच्याकडे. मग जेव्हा लोकांनी आपल्याला लिखित मध्ये दिले तर त्यांनी क्लॅरिफिकेशन मागितलं का पोलिसांकडून की बाबा हे पण प्रॉपर्टी आलेली आहे विकण्यासाठी, की फक्त विकणाऱ्या आपल्याकडे आला आणि आपण ऑर्डर पास करून दिलं? दोन्ही फेरफार पुनर्विक्रीसाठी करू आणि दोन रद्द करू टाकू. साहेब असं नाही आहे. आता किती प्रॉपर्टीज आहे हे म्हणतं की मध्ये धामणगाव माझ्याकडे नाही आहे. आता आमच्याकडे जे प्रॉपर्टीज आलेली आहे त्याच्यापैकी 3 प्रॉपर्टीजचा मी दाखवले. मी आपल्याला एक प्रश्न सोपा विचारतो,
PSI साहेबांनी आपल्याला पत्र दिले कोणत्या प्रॉपर्टीमध्ये या प्रॉपर्टीमध्ये गणेश नानासाहेब शिंदे त्याच्यामध्ये PSI म्हणतो की नाही हे म्हणतो PI म्हणतो की नाही म्हणजे या दोघांमध्येही आता त्यांच्याकडे प्रकरण आलेलं आहे 2 डॉक्युमेंट त्यांच्या समोर आहे सर की एक PSI म्हणतो की फेरफार करू नये त्यांनीच लिहिलेले आहे PI म्हणतो की ते आरोपीच नाही आहेत मग त्यांच्या जजच्या कुर्सीवर बसल्यानंतर त्यांनी क्लॅरिफिकेशन मागायला नको होतं का आणि हे FIR मी रजिस्टर केलं सर हे नाव मी टाकलेलं आहे का आरोपी 14 नंबरचे आरोपी जे आहे मी टाकलेला आहे का सर त्याच्यामध्ये काय करतो पुनर्विभागासाठी माझाच प्रस्ताव देतो रद्द करतो. इतकं सोपं थोडी आहे साहेब तुम्हाला सोयी सोडणार आम्ही असं थोडी असतं की इम्तियाज जलीलने आणलं आणि आम्ही पुन्हा ते करत नाही तर आम्ही कलेक्टर साहेबांना असं प्रामाणिकपणे काम करत असेल तर त्यांच्यावरही FIR रजिस्टर करायला पाहिजे प्रामाणिकपणे आपण कलेक्टर साहेबांना मी सांगणार आहे असं होत नाही साहेब की मी प्रकरण आणल्यानंतर तुम्ही हे सांगणार की हो मी परत घेणार आहे आता कधी परत नाही घेत म्हणलं पुनर्विभागासाठी करू ते फेरफार रद्द करायसाठी नाही जेव्हा केले साहेब त्यांनी विकून टाकलेली आहे सगळं झालेलं आहे त्यांचा व्यवहार झालेला आहे पिसा देवीची जागा कोणी घेतली कालिका स्टील जे जालन्याचे आहे सर देशातले सगळे श्रीमंत लोकांमध्ये आहे ते गोयल साहेब त्यांनी घेतली 5 कोटी रुपयाची मार्केट व्हॅल्यू आहे त्याची हे पैसे आले असते तर त्यांच्याकडे गेले असते ना मग फेब्रुवारी मध्ये यांनी ऑर्डर दिल्यानंतर 4-5 महिने कशा थांबले होते का त्याचा फेरफार झाला नाही हे प्रश्न त्यांना विचारा काहीतरी होता ना त्याच्यामध्ये झोल नाही तर तहसीलदार साहेबांचा आदेश आल्यानंतर मंडल अधिकारी तलाठी त्यांनी 1 दिवस 8 दिवस 10 दिवस 1 महिन्यामध्ये करायला पाहिजे 4-5 महिने कशाला थांबले कारण त्यांना माहित होतं की हे जे ऑर्डर पास झालेला आहे हे बरोबर नाही आहे आम्ही पण अडचणमध्ये येणार आहे खऱ्या अर्थाने तर तिघांवरही मतलब FIR रजिस्टर व्हायला पाहिजे आपण निर्णय द्या साहेब नाहीतर आम्ही तर काय हे की खूप हंगामा करू म्हणजे इतका हंगामा करू सगळ्यांना कपडे काढायला लावू मी आणि महाराष्ट्र सरकारला दाखवून देऊ की तुमच्या मंत्र्यांचे PA हे प्रॉपर्टी घेत आहे अशा खुला उल्लंघन होत आहे सर आपल्यावर हे आहे सर हे आम्ही नाही आहे की पूर्ण हे आम्ही करणार विचार करणार आहे लोकांचे पैसे विचार मी असं नाही म्हणणार की मी विचार करतो मी सरळ सांगतो की मी कलेक्टर सरांसमोर प्रकरण ठेवतो रेकॉर्ड घेतो सर सांगतील त्या आदेशाप्रमाणे कारवाई होईल पुढची कारवाई होणारच ना जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई प्रायमा फेसी सर आपण ज्या खुर्चीवर बसलेले आहे प्रायमा फेसी आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं ना असे भ्रष्टाचारी गरीब लोक म्हणून ना सर ठेवीदार सर असे समजले आम्ही तसे घेणारे म्हणजे कोण आहे सर मतलब मंत्रीचा PA कुणाची हिंमत असणार आहे त्याला एक फोन केला तर हो साहेब मी करून देतो केलं असेल पोलिसांचा मुलगा जे पोलिसांसाठी हफ्ते वसूल करतो पूर्ण पोलीस डिपार्टमेंटला विचारा तुम्ही सडकच्या त्या माणसाला विचारला की काकासाहेब पंडित कोण आहे बोली लागतात मतलब एक कांस्टेबल म्हणतो कि तुझे पुलिस स्टेशन में 3 लाख रुपए में जमा करूंगा तो ये जाता है और बोलता है कि मैं 3.5 लाख रुपए जमा करके दूंगा त्याचा मुलगा प्रॉपर्टी घेतो म्हणजे त्यालाही माहित नाही की आदर्श मध्ये काय चाललेलं आहे यशस्विनी मध्ये काय चाललेलं आहे आम्ही न्याय घेतल्याशिवाय जाणार नाही आम्ही न्याय घेतल्याशिवाय जाणार न्याय पाहिजे कलेक्टर सरांसमोर सगळं प्रकरण ठेवणार सगळं रेकॉर्ड ठेवणार खात्री करणार कलेक्टर सर खात्री करतील त्याप्रमाणे जे दोषी असतील नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करतील एवढे मी कलेक्टर तर्फे सांगू शकतो डॉक्युमेंट तुम्हाला पुराव्यासह दिलेले साहेब कारवाई कुठल्या गोष्टी झाली पाहिजे आणि साहेबांना कधी भेटणार तेथील कलेक्टर साहेब ते पण
फोनवर 2 मिनिटात सांगा साहेबांना, तरच लोक ऐकतील, नाही तर निघणार नाही. साहेबांचं टायमिंग घ्या, खासदार साहेब भेटतील का? टायमिंग पण घेतो ना. कलेक्टर सरांसमोर ठेवणार आम्हाला सगळा नाही, रेकॉर्ड. फक्त एक रिक्वेस्ट आहे सर, कलेक्टर साहेब कधी येणार आहे, आम्ही एक डेलिगेशन घेऊन जाऊन पोलीस कमिशनरांना भेटतो. लोक येथेच थांबते. कलेक्टर साहेब आल्यानंतर त्यांच्यासोबतही आम्ही बोलतो. सर लवकर येणार असतील तर ठीक आहे, नाही तर मग उद्या वगैरे ते डेलिगेशन देतील असे काहीतरी मग. तर मग ते बसणार, मग हे पुन्हा इथे येणार. एकदा क्लिअर करून द्या. आम्ही येतो हा, सिटी. ते अब तसं जर उद्या असेल तर उद्या नहीं मैडम काय आहे ठेवीदार करोड़ रुपए का 35,000. 36,000 अब बता रहे हैं, वो पहले उनका 52,000 का ये था, जी। 36,000 आपका जितना भी है। अब मैं आपको एक एग्जांपल देता हूँ, ये बच्ची सीए कर रही थी। इसके फादर जो है ऑटो रिक्शा चलाते हैं, शी हैज स्टॉप्ड एजुकेशन। हो गया सी. नहीं हुआ, लेकिन अब एजुकेशन वो आगे कंटिन्यू नहीं कर पा रही है, तो कहीं पर जॉब स्टार्ट कर रही है। तो ऐसे कितने सारे ऐसे ह्यूमन इंटरेस्ट के स्टोरीज। अब ठीक है, हमने लास्ट टाइम में तो आंदोलन किए, उस वक्त सीएम साहब ने एश्योर किए कि भाई पैसा मिलना चाहिए करके। जो भी पैसा अवेलेबल था उसमें से 10,000 25,000 रुपये की अब वो शुरुआत हो चुकी है, लेकिन जो टोटल फ्रॉड अमाउंट है वो 202 करोड़ रुपए का है। उसमें 99 प्रॉपर्टीज उनके MPID के अंदर उन्होंने आइडेंटिफाई किए हैं, उसमें से 46 का नोटिफिकेशन आ गया है, 46 प्रॉपर्टीज का। वो नोटिफिकेशन के लिए भी कलेक्टर साहब को उसके बाद की जो प्रक्रिया है उसको ऑक्शन करवाने के लिए उसमें हम ये एक्सपेक्ट कर रहे थे कि वो जल्द से जल्द हो जाए करके, क्योंकि बाकी के जितने भी मेन हर्डल्स हैं वो पूरे क्लियर हो चुके हैं। इट्स जस्ट अ मैटर ऑफ द कलेक्टर कि मतलब उन्होंने आपको अपॉइंट करके या जिस किसी को भी अपॉइंट कर रहे हैं टू स्टार्ट द प्रोसेस, तो वो प्रोसेस अभी तक स्टार्ट नहीं हुआ। इन द मीनवाइल हमारे को कुछ ऐसे जानकारियाँ हासिल हुई है सर कि मतलब आपके तहसीलदार साहब डिस्क्रीटली है तो ये प्रॉपर्टीज का सेल ऑफ अलाउ कर दे रहे हैं करके, जबकि आई हैव डॉक्यूमेंट्स टू शो कि जहां पर पुलिस ने आपको लेटर दिया है, जब ये FIR रजिस्टर हुआ सर, तो FIR के वेरी नेक्स्ट डे हमने वी मेड श्योर कि पुलिस ने है तो पूरे मंडल अधिकारी, तलाठी, तहसीलदार, कलेक्टर को लेटर दे दें कि जितने भी डायरेक्टर्स, चेयरमैन, बैंक मैनेजर्स जो थे उसमें पद संस्था के मैनेजर्स थे, इनकी कोई भी प्रॉपर्टी का सेल नहीं होगा, फेरफार नहीं होगा करके उसमें। अब सर 3 प्रकरण हमारे हाथ में आए हैं। जटवाड़ा के अंदर राहत पट्टी टाटा, वहां की प्रॉपर्टी के लिए है तो स्पेसिफिक लेटर है पुलिस का कि मतलब ये प्रॉपर्टी इस हे डॉक्युमेंट्स आपल्याला माहित आहे, आपण ऑर्डर्स काढलेले आहे। आमचा फक्त एकच प्रश्न आहे की पोलिसांनी आपल्याला पत्र दिले होते की आदर्श यशस्विनीच्या संदर्भात कोणत्याही प्रॉपर्टीचा फेरफार होऊ नये, हे लिखित मध्ये दिले होते। तरी या प्रकरणात दिलं होतं, बाकी प्रकरणात तुम्हाला काय माहिती नाही? या प्रकरणात काहीतरी होतंय का अर्ज? काहीतरी होतं म्हणजे आणि सुनावणी घेऊन आपण निर्णय दिलेला आहे. नाही, हे काय उत्तर आहे? काहीतरी होतं आहे ना? मला मी आपल्याला दाखवतो, त्याच्यामध्ये पोलिसांनी स्पष्टपणे लिहिलं होतं की नावासहित दिलं होतं की पवन अधाने, सविता अधाने यांच्या नावाने, मानकापे यांच्या नावाने जे जे प्रॉपर्टीज आहेत त्याच्या कोणत्याही रजिस्ट्री फेरफार होऊ नये, असा असून सुद्धा आपण जे ऑर्डर काढलेले आहे त्या ऑर्डर मध्ये आपण काय लिहितो की म्हणजे ते लोकांनी कोर्टामध्ये जायचं। मग पोलिसांची वर्दी आपण घाला ना साहेब, आपण कशाला आम्ही पोलिसांकडे जाऊ? तर आम्ही इंडेफिनेट हंगर स्ट्राईक वर सगळ्यांना घेऊन बसणार आहे। डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे आमच्याकडे, म्हणजे असं नाही आहे की आम्ही काही आरोप करत आहे करके।